गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। तेथ पार्थे मणितले देवा तरितेची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुडतू जी मी तव कृष्ण म्हणिती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगतसो आपैसे वरी पुशिले तुवा शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचे चैलाजी कुशोत्तरम तरी विशेषे आता बोलिजेल परिते अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जेथा राणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणीव चढे देखिलिया जे जो संती वसविला ठावो संतोषासी सावावो मना होय उत्सावो धैर्याचा अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामोही परिमाघवता निघो विसरे ऐसे नीन राहतया ते राहवी भ्रमतया ते बैसवी थापटूनी चेववी विरक्ती ते हे राज्यवर सांडीजे मग निवांता येथेची असिजे ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेवो ये जेणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचे पाय रवे रुळे चीना जेथ अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळा वीण अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथ हा आतपुही अळमाळू जाणीजे तरी शीतळू पवनु अति निश्चळू मंद झुळके बहुत करुणी निशब्द दाट नरिघे श्वापद शुकहन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोनी चारी सारसे कवण एके वेळे बैसे तरी कोकिळे होका निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय
दोही माझी आवडे ते जे मानले होय चित्ते बहुत करुणी एकांते बैसीजे गा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल तेथ रचावे आसन ऐसे वरी चोखट मृगसेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरिसे सुबद्ध राहती आपैसे एकपाडे तैसे बोजा घाली परी सवियाची उंच होईल तरी आंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषू म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे तत्रैकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युंजा योगमात्मविशुद्धये मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे जेथ स्मरतेनी आदरे सबाय सात्विके भरे जव काठिण्य विरे अहम भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसम समोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे भावे तव तव राहिजे मग तेणेजी बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते आंगवरी पवनाते पवन उधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी एलाडी उतरे आघवे अभ्यास सरे बैसत खेवो मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेल आता परियेसी तरी उरुया जघनासी जडो निघाली चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाढी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तेणे शिवणी मध्ये पिडिजे वरी बैसे तो सहजे वामचरणू गुदमेढ्रा आंतवतीन चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध्य सार्ध्य प्रांती सांडुनिया माझी अंगुळ एक निगे तेथ टाचे चिनी उत्तर भागे नेहे टिजे वरी आंगे पेललेनी उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धारिजे तेणेची माने मग शरीर संचु पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्गू मोडे तेथ अपानू अंतुलेकडे वोहो टो लागे समं काय शिरो ग्रीवन् धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरी वाली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया दिठीराहोनी आंतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी ऐसे आतूच्या आतुची रचे बाहेरी मागुते नवचे म्हणून राहणे आधिये दिठीचे हो आधिये दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी ये हे चाड सरे आघवी आपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होऊन नेहटे पक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू हो जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा
नाभिवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरी चिले काठी नाभिस्थाना तळवटी बंधू पडे किरीटी ओढी आणा तो प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे तव आतू त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावियाची शुद्धा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा. जो मूळ बंधे कोंडला अपानू मागवता मुरडला तो संवेची वरी साकडला धरी फुगू शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहो निया मन थावलिये वाहटुळी सैंग घेऊनी घर डहुळी बालपणींची कुही टुळी बाहेर घाली भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफपित्तांचे थारे उरो नेदी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडी सोडवी गात्राते बिघडवी साधकाते भेडसावी परी बिहावे ना व्याधिते दावी संविचे हारवी आप पृथ्वी कालवी एक वाट. ऐकू येतोय का आवाज? ऐकू येतोय आवाज? येतोय येतोय. हो हो येतोय येतोय. यानंत श्रुती मंत्र शक्ती महती ब्रह्मात्म विद्यावती या सूत्रोदित शास्त्र पद्धतिरति प्रद्योर्तितांतर्द्युतिः या सत्काव्यतति प्रसादित मतिर्नाना गुणालंकृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मंत्रायतां भारती. भगवंताच्या असीम कृपेमुळे सद्गुरुदेवांच्या अनुकंपेमुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या अपूर्व अशा कृपा प्रसादामुळे आणि सर्व ज्ञानेश्वरी प्रेमी श्रोतांच्या ज्ञानेश्वरी वरच्या अलोट प्रेमामुळे भगवद्गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा हा आत्मसंयम योग हा अत्यंत महत्वाचा अध्याय, ज्याला आपण म्हटलं राजयोग, धारणा, ध्यान, समाधी. आणि मागच्या वेळी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं हे गीतार्थाचे सार आहे, गीतेचं सार आहे. कारण ह्याची अनुभूती कोणीही साधक घेऊ शकतो. भगवंतावर त्याची श्रद्धा असेल किंवा नसेल तरी देखील तो या आत्मज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. पण भगवंतावरची श्रद्धा कशासाठी हवी हे नंतर पुढे आपल्याला भगवद्गीतेतून आणि ज्ञानेश्वरी मधून भगवंत अधिकाधिक आणि महाराज ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अधिकाधिक प्रतिपादित करत जातील. पण त्याचबरोबर आत्मा जो शब्द आपण वापरतो 5 स्तरांवर, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मतत्व, 4 स्तरांवर जीवन जगत असताना, मनुष्य म्हणून जीवन जगत असताना बुद्धीच्या स्तरावर पण आपण जीवन जगतो. शरीराच्या स्तरावर जगतो, मनाच्या स्तरावर जगतो, इंद्रियांच्या स्तरावर जगतो, बुद्धीच्या स्तरावर जगतो. सगळ्याचं उन्नयन करत जाणं आणि उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अपसादयेत, मनुष्याने स्वतःचा उद्धार स्वतःच करावा सगळ्या स्तरांवर, हे निक्षून सांगणारी गीता आणि ज्ञानेश्वरी एका स्तराचं आपल्याला विस्मरण झालंय हे आपल्याला पुन्हा एकदा अधोरेखित करून सांगते. आणि हा 5वा स्तर आहे, हा आपला आत्मतत्वाचा किंवा आपल्या आत्मस्वरूपाचा स्तर आहे. अर्जुनाची दृष्टी तिकडे वळवताना भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज या स्तराकडे त्याला घेऊन जातात. आपण मागच्या वेळी बघितलं. पण यामुळे भगवंताचं आणि त्याचं किंवा आत्मतत्वाचं आणि त्या मनोवृत्तीचं किंवा त्या मनाचं देहबुद्धीवरनं उन्नयन होऊन आत्मबुद्धी मध्ये ते मन प्रविष्ट झाल्यानंतर मग तो समाधीमध्ये जाईल किंवा द्वैत भाव मोडून मग अद्वैताकडे जाईल.
आणि मग त्याचा किती सुंदर मनोज्ञ असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं हे आपण मागच्या वेळी बघितलं. आणि म्हणून सांगू की नको, किंवा कशा पद्धतीने सांगू, किंवा त्या अवस्थेपर्यंत पोहोचवू की नको, किंवा एका क्षणामध्ये भगवंत का पोहोचवू शकत नाही, किंवा एखादा गुरु आपल्या शिष्याला त्या अवस्थेपर्यंत पोहोचवू शकत नाही का? आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की श्रीरामकृष्ण ठाकूरांकडे ज्यावेळी विवेकानंद आले आणि ज्यावेळी ठाकूरांनी सांगितलं की मी भगवंताला असा तू जसा समोर आहे तसा बघतो आणि तुला बघायचंय काय, म्हणून त्याला त्याच्या उजव्या खांद्याला स्पर्श केला आणि मग समोरचा सगळा संसार त्यांच्या समोरून अदृश्य व्हायला लागला. आणि मग विवेकानंद एकदम किंचाळले की अरे हे मला काय होतंय, माझी आई, माझी भावंड, त्यांची अजून माझ्यावर जबाबदारी आहे, मला तिथपर्यंत नेऊन पोहोचवू नका. आणि मग ठाकूरांनी त्याच्या निर्विकल्प समाधीला कुलूप लावलं. तुझ्यावर अजून पुष्कळ जबाबदारी आहे, या सृष्टीची जबाबदारी आहे. भगवंतांनी तुला ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य अजून व्हायचंय, तुला समाधी अवस्थेमध्ये बसून राहायचं नाहीये. आणि त्यामुळेच भगवंत किंवा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा इथे आपल्याला सांगतात, अर्जुनाला एक अभिवचन देतात, अरे चालायला तर लाग ना, या वाटेवरनं पोहोचशील गंतव्याकडे. निघिजे पूर्वेलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा, निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे, येणे मार्गे जेणे जाईजे, तो गाव आपणची होईजे. हे सांगो काय सहजे जाणसी तू. हे सांगण्यासारखं नाहीये, हे अनुभूतीने जाणून घेण्यासारखं आहे. पण तुला त्यासाठी चालायला पाहिजे या मार्गावरून. आणि पूर्वेकडे चालत असताना, प्रवृत्ती मार्गावरनं चालत असताना, कर्म मार्गावरनं चालत असताना मग तू आपोआप पश्चिमेच्या मार्गावर येई जे पश्चिमेची या घरा, असं सुंदर वर्णन आपण पाहिलं. आणि मग त्यासाठी जो वैराग्याचा वसंत फुलायला पाहिजे तो सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर सांगितलं. वैराग्य म्हणजे कुठेतरी उदासीनता जीवनामध्ये आली आणि मग सगळ्या जीवनामधला रसच निघून गेला असं नव्हे, तर त्याचा वसंत फुलल्यानंतर मग अधिकाधिक नवोन्मेष असं जीवन होईल आणि अधिकाधिक त्यातनं सृजन घडायला लागेल. आणि म्हणून एरवी दिवस तरी अपुरे, जे वैराग्य वसाचे निळे, जो सोहम भाव महुरे मोडोनी आला. अत्यंत सुंदर अद्भुत अशी ओवी आपण मागच्या वेळी बघितली की अरे याच्यामध्ये वैराग्याचा वसंत फुलतोय. अपुरे दिवस झाले, अजूनपर्यंत तिथे पोहोचण्याची अंतिम अवस्था आली नाही, तरी देखील एखादा व्यक्ती पोहोचू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तर संपूर्ण त्या अवस्थेचा किंबहुना अनुभव घेऊन त्याचं वर्णन करून 22व्या वर्षी संजीवन समाधी सुद्धा घेतली आणि आपल्यासाठी ते सगळं वर्णन लिहून ठेवलं. आणि मग वैराग्याचा वसंत फुलल्यानंतर मग त्याला सोहम भावाचा मोहर येतो. काय सुंदर कल्पना आहे. ज्याप्रमाणे वसंतामध्ये आंब्याला मोहर फुटतो, त्याप्रमाणे हा वैराग्याचा वसंत फुलल्यानंतर मग सोहम भावाचा मोहर फुटतो, अशी कल्पना आपल्या समोर मांडतात. अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, निश्चयपणे हळूहळू चालायला सुरुवात करा म्हणून सांगतात. त्या पश्चिमेच्या घराला तुम्ही नक्की याल हे पण सांगतात आणि हे अनुभूती गम्य आहे हे सांगतात. त्यानंतर मग अर्जुनाला वाटतं की भगवंता लवकर, आता घाई झाली, आता मला त्या अवस्थेला पोहोचायचं. एकदा वर्णन ऐकल्यानंतर मग आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे खूपदा साधकांना जायची घाई होते. असं वाटतं एकदा हटवून द्या ना पडदा, कळून द्या ना मला मी नक्की कोण आहे. तिथपर्यंत चालण्याची खरंच माझी प्राज्ञा आहे की नाही मला माहित नाही, पण तुम्हीच मला पोट धरून घेऊन जा ना. आणि म्हणून अर्जुनाची ती ओवी येते अर्जुनाच्या मुखातून, तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग का केव्हा, का आरती समुद्रहुनी न काढावा बुड तुझी मी. अरे मी बुडतोय ना संकटात, तुझ्या समोरच डिप्रेशन मध्ये गेलोय, शोकाकुल झालोय, मी माझा गांडीव धनुष्य ठेवून दिलंय. तुला अजूनही वाटत नाही का की मी संकटामध्ये आहे. आणि म्हणून मग आता केव्हा काढणार मला आरती समुद्रनी, या संकट सागरातून मला लवकरात लवकर काढा. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे, हे उत्सृंखळ बोलणे कायसे. त्या श्रीकृष्ण म्हणतो, अरे हे काय तुझा उतावेळपणा, कशासाठी असं उच्छृंखल बोलणं तुझं. आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशले तू. अरे मी आपणूनच सांगतोय ना, मला सांगायचंय तुझ्या माध्यमातून सगळ्यांना, त्यामुळे तू विचारण्याची खरं म्हणजे आवश्यकताच नाहीये. त्यामुळे मी सांगत असो आपैसे वरी पुशले तू, तरी तू पुन्हा विचारतोयस. आणि मग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली, कसं असावं ते स्थान, कुठे जाऊन हा ध्यानाभ्यास करावा. ज्ञानेश्वर महाराजांनी
त्याचं अद्भुत अपूर्ण असं वर्णन केलंय. इतकं अद्भुत वर्णन. आणि ही ज्ञानेश्वर महाराजांची निसर्गाकडे पाहण्याची किती सुंदर सौंदर्य दृष्टी आहे हे आपल्याला याच्यातून कळतं. भगवंतांनी तर सरळ 2-3 श्लोकांमध्ये सांगून दिलं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचै चैलाजिनकुशोत्तरम्. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. अशा ठिकाणी जा. शुचौ देशे, पवित्र अशी जागा, देश म्हणजे जागा, स्थान. प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, स्थिर असं आसन तिथे घालावं. आणि नात्युच्छ्रितन नातिनीचन, ते जास्त उंचही नसावं आणि ते जास्त खाली सखल पण नसावं, अति उच्च आसन पण नसावं आणि अति भूमीवरचं आसन पण नसावं. आणि चैलाजिन कुशोत्तरम, चैल म्हणजे कापूस, अजिन म्हणजे मृगचर्म, पण हे स्वाभाविकपणे ज्या मृगाचा मृत्यू झाला आहे, कोणी मारलेल्या मृगाचा नव्हे, तर स्वाभाविकपणे मृत्यू पावलेल्या मृगाचं जे कातड आहे किंवा मृगचर्म आहे, कारण त्या मृगचर्माची एक विशेषता असते की त्यावर कीटक चढत नाही, त्यावर कोणतेही कीटक चढत नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी पूर्वीच्या काळामध्ये आपल्यासारखे बाकीचे आसनं नसतील, त्यावेळी मृगचर्म पांघरून मग त्यावर आणखीन पुन्हा पहिले कुशोत्तरम म्हटलेले. कुश म्हणजे पहिले दर्भाचं आसन, त्यावर मृगचर्म आणि त्यावर मग कापसाचं आसन, मऊ असं आसन असावं की जे जास्त टोचू पण नाही, ऋतू पण नाही, अशा पद्धतीच्या आसनावर आपण स्वतःला स्थापित करावं असं भगवंत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सुरू करतात त्याचं वर्णन. अतिशय सुंदर असं निसर्गाचं तादात्म्य मनामध्ये रुजवणारं असं हे वर्णन येतं. ज्ञानेश्वर महाराजांची किती सुंदर सौंदर्य दृष्टी होती. आणि किती, मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की जेव्हा आपण कधी कधी असे सिरियल पाहतो, ज्ञानेश्वर माऊली किंवा बाकीचे कुठलेही सिरियल असतात, संपूर्ण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र हे नाट्य रूपामध्ये मांडलं जातं. पण खरं सांगायचं तर ज्ञानेश्वरी वाचनाने जे ज्ञानेश्वर महाराज आपल्या अंतरंगात उतरतात ते बाकी कशाने उतरत नाहीत असं मला वाटतं. कारण तिथे सगळ्या मानवी अशा स्वभावांचे जे काही वेगवेगळे पैलू म्हणा किंवा जे जे काही विकार आहेत ते विकार पण दाखवलेले जातात आणि ते नाट्य रूपामध्ये आपल्या समोर मनुष्य रूपामध्येच ज्ञानेश्वर माऊलींना ठेवलं जातं. पण इथे बघा ज्ञानेश्वर महाराजांची काय सुंदर अशी विचारांची पातळी आहे ती आपल्याला कळते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी विशेषे आता बोली जेल परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. असं स्थान पाहावं लागेल अर्जुना, की मी तुला आता त्याचं वर्णन तर करणार आहे, विशेषे बोली जेल, त्या स्थानाचं वर्णन करीन, पण केव्हा उपयोगी येईल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. जर तू त्याचा खरंच अनुभव घेण्याची इच्छा मनामध्ये ठेवशील आणि त्या दृष्टीने पावलं टाकशील, तर मग नक्कीच ते तुझ्या उपयोगी येईल. केवळ ऐकून, या कानाने ऐकून त्या कानाने सोडशील तर मग ती अनुभूती तुझ्या जीवनामध्ये तुला येणार नाही, असं निक्षून पहिल्यांदाच सांगतात. आणि मग म्हणतात कसं स्थान आहे ते, जेथ आराणुकेची कोडे बैसिलिया उठो नावडे, वैराग्यासी दुणीव चढे देखिलिया. आता ज्ञानेश्वर महाराजांचं वैराग्य आपण पाहिलं, आणि हे वैराग्य, राग म्हणजे आसक्ती. आणि ज्यावेळी परमेश्वराशी किंवा त्या आत्म्याशी विशेष राग म्हणजे आसक्ती उत्पन्न होईल, त्यावेळी आपोआप हे वैराग्य येतं आणि मग ह्या संसाराची आसक्ती हळूहळू क्षीण व्हायला लागते. आणि म्हणून हे वैराग्य जे आहे, जे अनुचित ठिकाणून आपलं मन काढून उचित ठिकाणी लावणं, याला सुद्धा वैराग्य म्हणतात. त्या वैराग्य वाढतं असं स्थान, जेथ आराणुकीची कोडे, म्हणजे थोडीशी करमणूक पण व्हायला पाहिजे त्या स्थानावर, अगदी वृक्ष असं स्थान नको. आणि बैसेलिया उठून आवडे, अरे तिथे बसल्यानंतर उठावंसच वाटणार नाही. आणि मग त्या संसाराची वैराग्य ठेवावंसं वाटेल, आता पुन्हा तिथे प्रवेश करावासा वाटणार नाही, जिथे बसलं तिथून उठावंसं वाटणार नाही. आणखीन मग त्याच्यासाठी बाकीच्या कंडिशन्स ज्ञानेश्वर महाराज सांगायला लागतात. जे संती बसविला ठावो, संतोषासी सावावो, मन होय उत्साह धैर्याचा. मनाला धैर्याचा उत्साह येईल. आणि संती बसविला ठाव,
पहिले कोणी संतांनी तिथे वस्ती केलेली असावी, त्या जागेवर चांगले तरंग उमटलेले असावे. बघा, एखाद्या क्लबमध्ये जाऊन तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, का प्रभाव होणार नाही. शेवटी काही ना काहीतरी स्थान महात्म्य आहे. आणि म्हणून भगवंतानी जरी युद्धभूमीवर भगवद्गीता सांगितली तरी देखील मी सांगते ना, आमचे दादांनी योगमूर्ती हे जनार्दन स्वामी महाराज यांच्या जीवनावरचं ज्यावेळी पूर्ण त्यांच्या जीवनावरचं पुस्तक लिहिलं किंवा त्यांचं जीवन त्यांनी अधोरेखित केलं, त्यावेळी ते रोज योगाभ्यासी मंडळात जाऊन बसायचे आणि तिथे बसून लिहायचे. का? तिथे ते तरंग असतात. कारण आपण ज्यावेळी म्हणतो ना, शब्द हा आकाशाचा विषय आहे आणि आपण आता तर बघतोच आहे WWW वर्ल्ड वाईड वेव्स, आणि हे कशा पद्धतीने हे तरंगांचं हे सगळं जग आहे, ज्याला आपण वेव्ह फॉर्म्स म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सगळं वेव्ह मेकॅनिक्स सारखं हे सगळं जग आहे. आणि या जगामध्ये जे तरंग जिथे असतील तशा पद्धतीच्या तरंगामध्येच बसल्यानंतर मन ते तरंग ग्रहण करू शकेल. म्हणून आधी जिथे संतांची वसती असेल आणि संतोषात सावावं, म्हणजे त्या संतोषाशी मग त्याला आधार मिळेल संतोषाला, आणि मग धैर्याचा उत्साह वाढेल. अशा ठिकाणी मग अभ्यास करावाच लागणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासूची आपण याते करी हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. आता आपोआप अभ्यास व्हायला लागेल, ते तरंग आपोआप मन ग्रहण करेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटलं, हे मन हे असं आहे ना, की ते ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी एखाद्या कक्षामध्ये एखाद्या खोलीमध्ये अनेक वाद्य ठेवलेली असतात आणि एका वाद्याचे जर तार आपण छेडले आणि जो झंकार उमटतो, त्यामुळे बाकीच्या वाद्यांमध्ये सुद्धा तोच झंकार, तोच प्रतिध्वनी उमटतो, किंबहुना रेझोनन्स उमटतो, व्हायब्रेशन्स आपोआप उमटतात. त्याच पद्धतीने माणसाचं मन आहे, ते जिथे असतं त्याप्रमाणे त्याचे जिथले तरंग ते ग्रहण करतं. मी नेहमी उदाहरण देते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं, की ज्याप्रमाणे ट्रान्सफॉर्मरमध्ये एका कॉइलमधनं दुसऱ्या कॉइलमध्ये इलेक्ट्रिसिटी इंडक्शन इफेक्टनी कशी आपोआप संक्रमित होते, त्याचप्रमाणे माणसाचं मन हे संपूर्ण जणू काही इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे. आपले सगळे सिग्नल्स सुद्धा, सगळे जे आपले बॉडीतले ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहे. आणि अशा पद्धतीने आपलं मन सुद्धा जे आपोआप इंडक्शन इफेक्टनी काही गोष्टी त्या वातावरणात ग्रहण करतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन बसलात ना, तर मग तुम्हाला विशेष अभ्यास करावाच लागणार नाही. अभ्यासूची आपण याते करी, आपोआप तो अभ्यास व्हायला लागेल. हृदयाते अनुभव बरी, किती सुंदर कल्पना देतात. अरे, अनुभव यायला लागल्यानंतर तो अनुभव जणू काही या हृदयाला माळ घालेल, त्याचं वरण करेल. ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ, जया आड जाता पार्था तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया ही आस्था समूळ होईल. अरे, तिथे जायच्या आधी जया आड जाता पार्था, अजून तिथे पोहोचलोच नाही तरी देखील इतका आनंद निर्माण होईल, अशी रम्यता निर्माण होईल, अशी तिथे वनश्री असावी, असा एकांत असावा. आणि त्या ठिकाणी त्या साधकांनी तिथे आधी साधना केलेली असावी आणि ते तरंग तिथे निर्माण झालेले असावे. आणि मग एखादा पाखंडी सुद्धा तिथेच गेला, एखादा नास्तिक सुद्धा तिथे गेला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी देखील त्याला तपश्चर्या करण्याची इच्छा होईल. तपश्चर्या मनोरथा पाखंडिया ही आस्था समूळ होय. त्या पाखंडाला सुद्धा असं वाटेल, आपोआप त्याचं चित्त ते ग्रहण करायला लागेल आणि त्याच्या चित्तामध्ये तो काया पालट व्हायला लागेल. आणि मग स्वभावे वाटे येता जरी वरपडा झाला अवचिता, तरी सकामुही परी मागवता निघो विसरे. अरे, जो कामुक आहे, ज्याला जीवनामध्ये खूप कामना आहेत आणि त्या कामनांनी ज्याचं अंतःकरण अगदी क्षुब्ध झालेलं आहे, हे मिळवू की ते मिळवू अशा पद्धतीचं ज्याचं जीवन आहे, असा सकामू सुद्धा परी मागवता निघो विसरे, तो परत त्याला सुद्धा परत यावंसं वाटणार नाही, विसरून जाईल परत याला, असा सहज जर तिथे तो पोहोचला का, स्वभावे वाटे येता, सहज तो पोहोचला, त्याची इच्छाही नाहीये जाऊन पोहोचायची, पण ते स्थान इतकं रम्य आहे की अशा स्थानाचं वर्णन करताना बघा किती सुंदर वर्णन करतात. नेवाशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराज ही ज्ञानेश्वरी सांगतात आणि त्या निसर्ग रम्यतेचं अतिशय सुंदर मनोहारी चित्र आपल्या समोर उभं करतात.
आणि ते म्हणतात असं स्थान आहे की सहज एखादा पाखंडी गेला, एखादा सकाहून सुद्धा गेला, त्याला वाटेल नाही नाही आता मी इथेच बसावं. गंगा मैयाच्या पावन किनाऱ्यावर ऋषिकेशला ज्यावेळी गीता साधना शिबिरामध्ये दरवर्षी आम्ही जातो, त्यावेळी असं वाटतं त्या गंगेच्या किनाऱ्यावर उठूच. सुंदर तुषार असे तिथे त्या गंगेचे आपल्याला न्हाऊ घालतात आणि खळखळ खळखळ वाहणारी ती गंगा मैया, यह कल कल छलती छल छल बहती क्या कहती गंगा धारा, युग युग से बहता आता यह पुण्य प्रवाह हमारा. असा सुंदर पुण्य प्रवाह पाहिल्यानंतर तिथून उठूच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं स्थान शोधा. आणि मग इतकं सुंदर वर्णन करतात, ऐसेनी न राहत याते राहावी भ्रमत याते बैसवी थापटूनी चेववी विरक्ती. अरे ज्याची इच्छा सुद्धा तिथे राहण्याची नाहीये ना, त्याला उठून जावंसं वाटणार नाही. न राहत याते राहावी भ्रमत याते बैसवी, जो ज्याचं मन भ्रमिष्ट आहे त्याचं मन सुद्धा ते स्थान स्थिर करेल. आणि थापटूनी चेववी विरक्ती ते, आणि विरक्ती जी आहे ती मनामध्ये थापटून जागी करेल. हे राज्यभर सांडीजे मग निवांता येथेची असीजे, ऐसे शृंगार ही उपजे देखत घेऊ. तो प्रापंचिक आहे, शृंगारिक आहे, त्याचं मन प्रपंचामध्ये अडकले आहे, त्याला सुद्धा असं वाटेल, किंवा ज्याचा जो एखादा राजा असेल, त्याच्याकडे खूप समृद्धी आहे, खूप संपत्ती आहे, खूप समृद्ध असं ज्याचं जीवन आहे, त्याला सुद्धा वाटेल आता जाऊ दे हे राज्य, नाही मला हा अनुभव घ्यावा असा वाटतो. आणि कही एक पहावे जे साधकी बसते होवावे, आणि जनाचेनी पायरवे रुळेची ना. खूप सुंदर वर्णन करतात एकांताचं. ते म्हणतात आणखीन एक गोष्ट पहावी की जे साधकी वसती होवावे. आपल्या सोबतचे साधक तिथे काही असतील ना, तर तो सत्संग घडेल. एकट्याने ज्ञानेश्वरी वाचण्याची सुद्धा मजा कुठे, जेव्हा मित्रमैत्रिणी भेटतात आणि सगळे मिळून वाचतात, तेव्हाच त्याची जी गोडी आहे ती लागते ना. त्यामुळे तशा पद्धतीचं ज्यांचं अंतःकरण आहे, असे जे साधक आहे ते तिथे असले तर फार उत्तम. आणि जनाचेनी पायरवे रुळेची ना, पण बाकीचे जन फार त्यांचं येणं जाणं नको, त्यांचा पायरव नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि इतकं सुंदर वर्णन, पाऊला पाऊला उदके, पावलो पावली जणू काही उदक म्हणजे जल या भूमीतनं निघतंय. वर्षा काळेही अतिचोखे, वर्षा काळ असला की मग सरोवराचं किंवा नदीचं जल जे आहे ते मलिन होतं, गढूळ होतं, त्यामध्ये चिखल येतो. पण वर्षा काळेही अतिचोखे, अति निर्मळ, वर्षा काळामध्ये सुद्धा निर्मळ असं जळ, निर्झेका विशेष सुलभे जेत, आणि ते असे निर्झर वाहतायत, पावला पावलावर वाहतायत. त्या निर्झरांचा खळखळाट येतोय. अशी वनश्री फुलली आहे, संध्याकाळची वेळ आहे, शांत वेळ आहे, निर्झर वाहतोय. अशा ठिकाणी बसल्यानंतर मग उठावंसच वाटत नाही, असं ते ठिकाण. आणि मग आतपुही आळूमाळू जाणीजे जरी शीतळू पवने अति निश्चळू मंदू झुळक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आतप, आतप म्हणजे सूर्य, जो ताप देणारा, तो म्हणजे आतप. पण हा आतपही कसा आहे, ताप देणारा नाही, अळूमाळू, शीतल आहे, कोवळं असं ऊन. ऊन सुद्धा ताप देणारं ऊन नाहीये, कोवळं ऊन आहे. जाणीजे तरी शीतळू, शीतलता देणारं जणू काही असं ते ऊन. पवनू अतिनिश्चळू, पवन आहे, वारा वाहतोय, पण स्थिर आहे, शांत आहे, गोंगाट करत नाहीये, मंद झुळके. वाऱ्याच्या सुंदर मंद मंद अशा झुळकाय. बहुतो करून निष्व्यक्त ताट रिगे श्वापद, शुक हन षटपद तेऊ ते नाही. आता वर्णन करताना सांगतात की श्वापद पण नको, वाघ सिंह हरिण लांडगे कोल्हे असे सुद्धा नको, त्यांचे सुद्धा विशेष आवाज नको. शुक हन षटपद, शुक म्हणजे पोपट, कारण पोपट जास्त आवाज करतात. आणि त्याचबरोबर षटपद, षटपद म्हणजे भुंगे, भुंग्याला 6 पाय असतात. आणि भुंगा मग गू गू करायला लागल्यानंतर, आपल्या आजूबाजूला गुंगारायला लागल्यानंतर, गू करायला लागल्यानंतर मग ध्यान लागणार नाही, आणि म्हणून तेऊ ते नाही. पण आणखीन नंतर पुढे जाऊन काय म्हणतात, पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळाही हो, निरंतर नाही तरी आली गेली काही, होती का मयुरे ही आम्ही नान म्हणू. अगदीच वृक्ष पण नको, पाणी लगे हंसे, पाण्यावर काही हंस असले तर चालतील, 2-4 चक्रवाक पक्षी चालतील, तारसे, आणि कोकिळाही आली एखाद वेळी
आणि तिने मयूर असं गुंजन करायला सुरुवात केली. तो कोकिळेचा कलरव पण चालेल, किंवा मग निरंतर नाही तरी आली गेली काही होती का मयुरेही, आणि 1-2 मोर जरी आले ना मधून मधून तरी आम्ही नाणं म्हणू. नाही, आम्ही त्याला चालवून घेऊ. तेवढी मनाची करमणूक सुद्धा पाहिजे. इतकं एकटं पण नको. आणि परी आवश्यक पांडवा ऐसा ठावो जोडावा, की निगूढ मठ होवावा का शिवालय. आजूबाजूला कुठेतरी असा मठ असावा किंवा शिवालय असावं, जिथे ची आराधना केलीये किंवा भगवंताची आराधना केलीये, असं स्थान शोधावं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग त्यानंतर त्या स्थानावर आपलं आसन कसं असावं, जे भगवंतांनी सांगितलं त्याचप्रमाणे आसन असावं. बघा, आता आपण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला त्या आत्मज्ञानासाठी आपला जो मार्ग आहे तो प्रशस्त करू इच्छित आहेत. भगवंत सुद्धा तो जो 5वा स्तर आहे तो जीवनामध्ये. आणि आपण जर सतत या 4 स्तरांमध्ये जीवन जगत राहिलो, तर आपल्या अंतःकरणात किंवा आपल्या चित्तामध्ये या संसाराचा मळ आपोआप प्रविष्ट होतो. आणि त्यामुळे कशासाठी हे करायचं आहे, हे आपल्याला भगवंत पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. आत्मविशुद्धये, अंतःकरण निर्मळ करण्यासाठी. जेव्हा आपल्याला जर त्या परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये कसं आहे, ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये कसं आहे, किंवा आपल्या त्या स्वरूपाची आपल्याला जर ओळख करून घ्यायची असेल, तर आपलं चित्त आधी निर्मळ व्हायला पाहिजे. आणि या चित्तामध्ये जो संसाराचा मळ तरंग रूपाने किंवा संस्काराच्या रूपाने किंवा बाकीच्या कंडिशनिंगच्या रूपाने किंवा रोजच्या घटनांच्या प्रतिसादाने किंवा पडसादाच्या रूपाने जो साठतो. आताच आपण बघतोय किती घटना घडतायत, आणि रोज आपण जर टीव्ही लावून पाहिलं तर वेगवेगळ्या घटनांचे पडसाद आपल्या चित्तामध्ये सुद्धा उमटतात. त्याला वृत्ती म्हणतात. योगश्चित्त वृत्ती निरोधा, अशी पतंजली मुनींनी व्याख्या केली. आणि या वृत्ती अगदी दुसऱ्याचं काही वागणं पाहून सुद्धा आपल्या मनामध्ये उमटतात. या वृत्तींची निवृत्ती झाली पाहिजे, मग ते ज्ञान उदित होतं. मग तो सोपान मिळतो. सोपान म्हणजे मार्ग सोपा होतो, असं कुठल्या तरी एका व्हॉट्सअपच्या क्लिपमध्ये मी पाहिलं. मग मार्ग सोपा होतो, आणि मग सोपान म्हणजे सोपा होतो मार्ग नव्हे, सोपान म्हणजे पायऱ्या. सोपान म्हणजे जिना. मग त्या पायऱ्या मिळतात आणि मग शेवटी ती मुक्ती, निवृत्ती, ज्ञान, सोपान, मुक्ताई नावं सुद्धा कशी ठेवली आई वडिलांनी बघा. आणि मग ती मुक्ती सापडते. आणि तिथपर्यंत नेताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वरी चोखट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी आमोडी कुशांकुर. पहिल्यांदा खाली तळवटी, कुशांकुर म्हणजे दर्भ. मग त्यानंतर जे हे करायचंय, मृग चर्म घालायचंय, आणि मग धूत वस्त्राची घडी घालायची आहे. आणि परी कशासाठी अशी घालायची आहे, परी सावयची उंच होईल तरी अंग हन डोलेल, नीचे तरी पावेल भूमी दोषू. म्हणून सम भागावर ठेवावं, कारण की जे जास्त उंच झालं तर अंग डोलेल त्याच्यावर. आणि जर ते खाली झालं आणि जर भूमीचा स्पर्श झाला, तर भूमीमध्ये जे दोष असतात किंवा भूमीमध्ये जे विकार असतात किंवा भूमीवरचे जे कीटक असतात, त्यामुळे भूमी दोष लागेल. म्हणून या दोन्ही गोष्टी अव्हॉइड करा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्या दोन्ही गोष्टी नको, आणि असं समभागावर स्थिर करावं. आणि मग भगवंत म्हणतात, तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः, उपविश्यासने युञ्जाद् योगमात्मविशुद्धये. असं स्थान पाहू. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियाः. तिथे मन एकाग्र करून मग सगळ्या आपल्या इंद्रियांच्या, चित्ताच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्यांना जिंकून, इंद्रियांना जिंकून त्यांच्यावर नियंत्रण आणून मग तिथे उपविश्यासने, तिथे बसणे, उपविश्य म्हणजे बसणे, तिथे बसून मग हा योग करावा. कशा करता योग करायचा, तर आत्मविशुद्धी. अंतःकरण एकाग्र कशासाठी करायचंय, तर आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी. आत्मविशुद्धी, जीवनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी, व्यक्तिमत्वाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी. हे करण्यासाठी आता मन या संसारातनं काढून धारणा, ध्यान, समाधीच्या मार्गातून त्या आत्म्यामध्ये किंवा त्या आत्मतत्वामध्ये स्थिर करावं, असं भगवंत इथे म्हणतात. आणि म्हणून मग इकडे तिकडे जाणारं मन, ज्याप्रमाणे कबीरजी म्हणतात ना, माला फिरे कर्मे जीभ फिरे मुख माही, मनुआ तो चौदिशा फिरे ये तो सुमिरन नाही.
ते म्हणतात हातामध्ये माळा फिरते, जीभ सुद्धा फिरते, पण मन मात्र सगळीकडे जिकडे तिकडे धावतंय बेलगाम. तर हे तो सुमिरन नाही, असं कबीरजी म्हणून जातात. ज्ञानेश्वर महाराज त्यासाठी खूप सुंदर सांगतात, मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवीची. आता मात्र ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अंतःकरणामध्ये कुणाचं तरी ध्यान करायला पाहिजे, सगुण ध्यान करायला पाहिजे. आणि हे ध्यान करणं सगळ्यात जे ध्यान सोपं आहे ते आपल्या सद्गुरूचं ध्यान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू निवृत्तीनाथ, आणि निवृत्तीनाथांचा नुसता विषय जरी याला स्मरण झाला तरी माऊली भाऊक होतात. ठिकठिकाणी आपल्या सद्गुरू जे त्यांचे थोरले बंधू, किती सुंदर अद्भुत असं हे रसायन आहे की थोरल्या बंधूलाच त्यांनी आपल्या सद्गुरु स्थानी मानलंय. ये हृदयीचे ते हृदयी घातले सद्गुरूंनीच त्यांच्या अंतःकरणामध्ये ते आत्मज्ञान प्रस्फुटित केलंय. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी प्रस्फुटित करताना आपल्या मुखारविंदातून ज्ञानेश्वर महाराज कुठेही आपल्या सद्गुरूचं विस्मरण होऊ देत नाही. किंबहुना सद्गुरूंचं माध्यम होऊनच ही ज्ञानेश्वरी सांगतात. आणि सरळ सांगतात, तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नव्हे हे कृपेचे वैभवतीये. हा ग्रंथ नव्हे, हा त्यांच्या कृपेचं वैभव आहे. आणि हे तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ही त्यांचा गौरव आहे. आणि म्हणून आपल्या सद्गुरूचं जे स्मरण करताना हळुवार होतात. 13व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण बघू. आणि मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभवीची. पहिल्यांदा आपल्या सद्गुरूचं स्मरण करावे. आणि मग सद्गुरू कसे समजावे, आपले कोणते सद्गुरू आहे. सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर अंतःकरणामध्ये कोणत्या भावना येतात, किंबहुना कोणत्या भावना यायला पाहिजे, त्याचं सुंदर वर्णन पुढच्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराज करतात. ते म्हणतात, जेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विकता भरे, जव काठिण्य विरे अहंभावाचे. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. किती सुंदर वर्णन आहे. जेथ स्मरतेनी आदरे, नुसतं स्मरण केल्याबरोबर सबाह्य सात्विकता भरे, अंतःकरणामध्ये सबाह्य बाहेर अंतःकरणामध्ये दोन्हीकडे पूर्ण सात्विकतेचा उदय होईल. सात्विकतेने अंतःकरण भरून जाईल. जव काठिण्य विरे अहंभावाचे, अहंकाराचं काठिण्य विरणं हे सगळ्यात कठीण आहे. बाबा बोरकरांची कविता आपल्याला माहित आहे, मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे जे गेले तेथे मिळले हो, चराचराचे होऊन जीवन स्नेहा समपा जळले हो. खूप सुंदर अशी कविता आहे. पण तसंच एक आपण सगळेजण मित्रमैत्रिणी हो, बासी मर्लेकरांची आपल्याला एक कविता होती, आपल्याला आठवत असेल. आणि ती म्हणजे गणपत वाणी बिडी पितांना चावा याचा नुसतीच काढी, म्हणायाचा अनमनाशीच की या जागेवर बांधील मांडी. अशा प्रकारची कवितांची रचना करणारे बासी मर्ढेकर. अगदी क्रूड अशा त्यांच्या कविता आहेत, पण शेवटी त्यांची एक इतकी सुंदर कविता आहे की जे इथे जे आहे ना, काठिण्य विरे अहंभावाचे, तोच भाव प्रकट करणारी त्यांची एक सुंदर कविता आहे. ते भंगू दे काठिण्य माझे, भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडी. शेवटी कशा प्रकारांनी त्यांनी विनवलंय भगवंताला की आता माझं काठिण्य जे आहे ते जाऊ दे, मनामध्ये हे जे विष आहे ते निघून जाऊ द्या, आम्ल जाऊ द्या, ऍसिड जाऊ दे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, तुझ्या आवडीचे सूर माझ्या वाणीतून निघू दे. हे भगवंताला विनवतात ते. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग विषयांचा बी रूप पडे. आता विषय जे आहेत इंद्रियांचे विषय आपल्याला सगळ्यांना माहित आहे. डोळ्यांचा विषय रूप आहे, कानांचा विषय शब्द आहे, नासिकेचा विषय गंध आहे, त्वचेचा विषय स्पर्श आहे, जिव्हेचा विषय रस आहे. पण हे सगळे 5 इंद्रियांचे 5 विषय आणि ही इंद्रिय जी बेलगाम या विषयांच्या पाठीमागे धावतात. आणि त्याबरोबर मनाला सुद्धा, कारण मनाची उपकरण ही इंद्रिय आहे. आणि या मन सुद्धा या इंद्रियांच्या बरोबर बाहेर धावतं, रूप पाहतं, का शब्द ऐकतं, स्पर्श घेतं, आणि हे सगळं मनावर अधोरेखित होतं, मनपटलावर प्रतिबिंबित होतं. आणि मग ह्या चित्तामध्ये ते सगळं साठतं आणि आतमधलं आत्मतत्वाचं जे प्रतिबिंब आहे ते झाकोळून जातं. आणि म्हणून मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांच्या स्मरणाने हे काठिण्य विरेल,
अहंभाव नष्ट होईल आणि मग विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, इंद्रियांची तळमळ शांत. आणि मग मनाची घडी घडे हृदया माझी. किती सुंदर सांगितलं. मन जणू काय एक वस्त्र आहे आणि ते मन जणू काही या इंद्रियांबरोबर सुद्धा पसरलंय, देहावर पसरलंय, संपूर्ण देहाशी निगडीत झालेलं आहे. आता त्या मनाची घडी होईल, त्या वस्त्राची घडी होईल आणि ती वस्त्राची घडी जणू काही हृदयामध्ये जाऊन स्थिर होईल असं ते सांगतात. आणि मग आता अंगाते अंग बरी, पवनाते पवन उधरी, ऐसी अनुभवाची उजरी होऊ लागेल. मग देहच देहाला सावरेल आणि प्राणापान वायू सुद्धा वायूला आवरून धरेल आणि मग पुढचे अनुभव यायला लागतील. आणि मग त्याच्यानंतर मग ती आसनाची मुद्रा किंवा या प्रकाराने ज्या ध्यान अवस्थेत जायचं, समाधी अवस्थेत जायचं, त्यासाठी कसं आसन असायला पाहिजे, सिद्धासन असायला पाहिजे, त्याचं सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात. पण आधी पहिल्यांदा आपल्याला निसर्गाचं वर्णन करतात, निसर्गाप्रमाणे व्यापक व्हायला सांगतात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायला सांगतात. निसर्ग विशाल आहे, जो देणं शिकवतो. आपण एक आणखीन सुंदर कविता मला इथे आठवते. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, किंवा उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, हारलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. विंदा करंदीकरांची कविता. आणि त्यामध्ये म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपलं मन आधी निसर्गाकडे नेतात आणि निसर्गच आपल्याला ती शांतता देऊ शकतो. किंबहुना आपण अशा ठिकाणाकडे जातो सुद्धा, पुन्हा आपल्या संसारामध्ये परत येतो, पण आपण त्या निसर्गाशीच एकनिष्ठ होतो. त्यातून पुन्हा आत्मतत्वाकडे प्रत्याहार करून वळत नाही. ज्ञानेश्वर महाराज आपलं जे आहे मन तिकडे वळवायचा प्रयत्न करतात. आणि मग त्यासाठी कसं सिद्धासन असायला पाहिजे ते सांगतात की मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जे लाता परियेसी तरी उरू या जगनासी जोडो निघाली, मांड्या आणि पोटऱ्या ह्या एकमेकांना मिळवाव्या, चरणतळे वाकडी करावी आणि मग गुदस्थान जे जिथे आहे त्या गुदस्थानाला टाचेचा स्पर्श होईल अशा पद्धतीने उजवी टाच ठेवावी, मग त्यावर डावी टाच ठेवावी आणि या टाचेवरती नंतर मग त्या टाचेने तो मूलबंध जो आहे तो मूलबंध एक प्रकारे दाबावा असं ज्ञानेश्वर महाराज इथे सांगतात. आणि तो मूलबंध कुठे हे सुद्धा सांगतात. संव्यत तो तळी ठेवीजे म्हणजे उजवा पाय ठेवा आणि मग शिवडी मध्ये पडीजे अशा पद्धतीने सांगतात. शिवण म्हणजे गुद आणि उपस्थ म्हणजे आपले जे दोन एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत त्या दोन्ही याच्यामध्ये शिश्न आणि गुद ज्याला म्हटलं जातं त्या दोन्ही मध्ये 4 बोटांचं अंतर असतं असं म्हटलं जातं. आणि मग तिथे 1.5 बोटाच्या अंतरावरून मध्ये जो स्पॉट आहे शिवण आहे तिथे तो मूलबंध लावायचा आहे आणि तिथे ते दाबायचंय असं तिथे सांगितलं त्यांनी. म्हणून पहा सांगितलं गुद मेढ्रा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडून. सार्ध सार्ध म्हणजे 1.5 दोन्ही बाजूनी सोडायचं. इतकं म्हणजे इतकं व्यवस्थित वर्णन किंबहुना कुठल्याही योगाभ्यासाच्या पुस्तकामध्ये सुद्धा जे वर्णन मिळणार नाही ते ज्ञानेश्वर महाराज इथे करतात. आणि मग ते दोन्ही सोडून मग माझी अंघुळ एक निघे, मग जे मधलं एक अंघुळ जागा आहे तिथे टाचेचे उत्तर भागे नेहे टिजे वरी अंगे पेललेली, मग तिथे टाच टेकावी आणि संपूर्ण आंग त्या टाचेवर पेलावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उचलिले का नेणीजे तैसे पृष्ठात उचलीजे कुलफद्वय धरीजे तेनेची माने. आणि मग अशा पद्धतीने ते उचललं आहे की नाही न कळेल अशा पद्धतीने पाठीमागचा खालचा भाग उचलावा. अर्जुना हे जाणं मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयसी. याला ज्ञानेश्वर महाराजांनी वज्रासन हे नाव दिलेलं आहे. हे वज्राप्रमाणे कठीण बनवणार असं आसन आहे आणि अशा पद्धतीचं आसन कारण याच्यामध्ये मूलबंध लावणं हे महत्वाचं. आता 4 बंध आपल्याला माहित आहे. मूलबंध, उड्डियान बंध, जालंधर बंध आणि जिव्हा बंध. आता हे बंध यासाठी लावायचे आहेत कारण या बंधाच्या माध्यमातून बाहेर जाणारं जे मन आहे हे प्रत्याहाराच्यातून आतमध्ये स्थिर होईल. आणि म्हणून खाली हा मूलबंध लावणं खूप महत्वाचं आहे कारण इथून अपान वायू बाहेर जातो आणि हा अपान वायू बाहेर जाणं
बंद झाल्यानंतर याचं हे सगळं वर्णन आहे आणि हे वर्णन मी तुमच्या समोर ठेवते. हे अनुभूतीचं वर्णन नाही, पण तरी देखील हा जो अपान वायू वरती यायला लागला की मग तो प्राण आणि अपान या दोघांच्याही धडका सुरू होतात आणि मग ती कुंडलिनी जागृती होते. आता कुंडलिनी ही शक्ती आहे आणि हे 6 जे चक्र आहे आपल्या याच्यामध्ये, हे हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नस किंवा नाडीचे हे चक्र, 6 चक्र किंवा 7 चक्र आहे. त्याला मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र, जे मूलाधार आणि मणिपूर म्हणजे आपल्या नाभीच्या तिथे, आणि मूलाधार म्हणजे जिथे आता सांगितलं शिवणीच्या तिथे, तिथे मध्ये एक स्वाधिष्ठान चक्र आहे. मग मणिपूर चक्र जे आहे ते नाभीच्या तिथे आहे. मग आपल्या छातीच्या तिथे जे चक्र आहे ते अनाहत चक्र, मग गळ्याच्या तिथे विशुद्धी, आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र, आणि वरती जे आहे ते सहस्रार चक्र. असे हे षटचक्र भेदन अशी ही क्रिया आहे कुंडलिनीची. हे सगळे शक्तिस्थान आपल्या याच्यामध्ये मानले जातात योगाभ्यासामध्ये. आणि शेवटी सहस्रार जे चक्र आहे तिथे ते आत्मतत्व किंवा तिथे ते परमेश्वराचं स्थान आहे, तिथे पोहोचायचं या कुंडलिनीला, या प्रकृतीला, किंवा ज्याला आपण म्हणतो शिव आणि प्रकृती आणि पुरुष याचं मिलन, किंवा जगदंबा आणि शिव याचं मिलन, शिवशक्तीचं मिलन. ही शक्ती ज्यावेळी त्या शिवाकडे जाते ती या मार्गातून जाते आणि मग त्याचं सगळं वर्णन ज्ञानेश्वर महाराज इथे करतात. आणि ते सांगताना ते म्हणतात की वरचिली पाती ढळीती आपोआप डोळे खाली येतील, दिठी राहून आतुलीकडे, म्हणजे त्या अर्धोन्मिलित स्थिती, आणि डोळे मात्र पूर्ण उघडे पण नाही ठेवायचे आणि पूर्ण बंदही नाही करायची, कारण बंद केले तर झोप येण्याची शक्यता आहे, आणि पूर्ण उघडे ठेवले समजा तर बाहेरचे रूप दिसल्यामुळे, जग दिसल्यामुळे मग तेच मनावर प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अर्धोन्मिलित स्थिती उपजेतया दिठी राहून आतुलीकडे, दिठी डोळे आतमध्ये राहतील. ज्ञानचक्षु उघडायचे, चर्मचक्षु अर्धोन्मिलित ठेवायचे आहे, आणि अशा वेळी बाहेर पावली घाडेपुढे, पण कधीतरी जर ती दिठी बाहेर यायला लागली तरी ती अर्धोन्मिलित राहील, आणि त्यामुळे नासिकाग्र पिठी म्हणजे ती नासिकेच्या अग्रभागी स्थिर होईल. आजूबाजूचे दृश्य तिला दिसणार नाही. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पाहावी, हे चाड सरी आगवी आपैसिवा. आता बाकीच्या दिशांमध्ये कुठेतरी काही पाहावं, तिथून काही घ्यावं, तिथले रूप पाहावे, त्या रूपांकडचं आता लक्ष निघून जाईल. जरी सुंदर निसर्ग असला तरी त्या निसर्गातून सुद्धा मन आता ज्याला आपण म्हणू की अंतर्मुख होईल, अंतरयात्रा सुरू होईल. बघा, तीर्थयात्रेने असं म्हटलं जातं की पुण्य मिळतं, पण अंतरयात्रेने मात्र शांती मिळते. आणि म्हणून ते म्हणतात हे चाड सरी आगवी, ही सगळी चाड, ही इच्छाच मनाची नष्ट होईल. आणि अशा पद्धतीने मग ते सांगतात ऐसी शरीराबाहेर एलीकडे अभ्यासाची पाखर पडे, तेव्हा आतू त्राय मोडे मनोधर्माची. मनोधर्म काय आहे? मन हे चंचल आहे. चंचलम ही मना कृष्ण प्रमाथी बलव दृढम. 6व्या अध्यायामध्ये शेवटी पुन्हा अर्जुन विचारणार आहे. मन चंचल आहे, मनाचं चांचल्य आहे, मन इकडे तिकडे धावत असतं, विषयांमागे धावत असतं. आणि अशा पद्धतीने एका जागी बसून मनोवेग जो आहे तो आवरला जात नाही. आत्ता बसले असाल तुम्ही, कदाचित तुमचं मन इथे आहे की नाही माहिती नाही, ज्ञानेश्वरीमध्ये माझे मन कुठेही जाऊ शकतं एका वेळी, आणि हे चांचल्य हा मनोधर्म आहे. आणि म्हणून कारण संकल्प विकल्पात्मक मना असं म्हटलेलं विचार निर्माण करणं, थॉट प्रोसेस करणं हे मनाचं कार्य आहे. आणि त्याचं म्हणून मनाची चंचलता त्राय मोडे, अभ्यासाची पाखर पडे. अभ्यास ज्यावेळी असा अभ्यासाची सवय व्हायला लागल्यानंतर हे घडतं. कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंग मन विरमे सावयाची. खूप सुंदर अशा ओव्या येतात. कल्पना जी आहे, मन कल्पना करत असतं, आणि या कल्पना ज्या मनामध्ये त्या सुद्धा निमे प्रवृत्ती शमे, बाह्य विषयांकडची धाव थांबते, प्रवृत्ती थांबते. अंग मन विरमे सावयाची घडायला लागतं. क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली, हे आठवणही हरपली, न दिसे वेगा. क्षुधा जाते, निद्रा सुद्धा चालली जाते, झोप सुद्धा येत नाही, आणि ही आठवण सुद्धा हरपली. अशा पद्धतीने तो मूळ बंध कोंडला जातो. आणि मग कोंडला गेल्यानंतर मग तो अपान वायू वरती कशा पद्धतीने यायला लागतो, तो धडका द्यायला लागतो, कुंडलिनी शक्ती जागृत होते. आता हे वर्णन सगळं गीतेमध्ये नाही. किंबहुना माझे जे सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांकडे कधी कधी मी
या गोष्टीची एक नोंद घेऊन जातो किंवा त्यांच्याकडे मी असं म्हणायला जातो की कशासाठी हे वर्णन केलं. जी जी एका सामान्य साधकाला जिथे पोहोचण्याची शक्ती नाही, क्षमता नाही आणि मग हे वर्णन तुम्ही स्वतःच जणू काही सेल्फ पोर्ट्रेट म्हणून केलं आणि लोकांना असं इच्छा निर्माण केली की आता ती कुंडलिनी जागृत करावी. पण ज्ञानेश्वर महाराजांना हे सगळं जे सद्गुरूंनी सांगितलं ते कुठेही त्यांना आपल्या मनामध्ये ठेवायचं नव्हतं. प्रत्येक अनुभव त्यांना अधोरेखित करायचा होता आणि म्हणून त्यांनी हे वर्णन केलं. नाडी ते सोडवी, गात्रा ते बिघडवी, साधका ते भेडसावी, परी भ्यावे ना. ते म्हणतात अशा पद्धतीने ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर पहिल्यांदा काय होतं, ते जडत्व संपायला लागतं आणि जडत्व संपल्यानंतर ते चैतन्य स्थिर व्हायला लागल्यानंतर कधी कधी, कारण ज्याप्रमाणे एखादा मळ एखाद्या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपण खूप दिवसांपासून एखाद्या ठिकाणी जर आपण स्वच्छता केली नसेल ना एखाद्या जागेची आणि मग तिथे आपण स्वच्छता करायला लागलो तर आधी घाणच बाहेर येते. कधी कधी तर आपल्याला वाटतं जाऊ दे आता ठेवूनच देऊ, खूपच धूळ आहे, आज नाही वेळ, त्यामुळे आपण ते पुन्हा पोस्टपोन करतो. कधी कधी त्याप्रमाणे आतून ही घाण बाहेर यायला लागते आणि म्हणून कधी कधी भीती वाटते. म्हणून ते म्हणतात की साधका ते भेडसवी परी भियावे ना, की घाबरू नका. व्याधी ते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एकवट. कधी कधी व्याधी आल्यासारखी वाटेल, काही रोग आल्यासारखा वाटेल, असं सुद्धा झालं तरी तो रोग येईल पण तो थांबणार नाही, तो येईल आणि निघून जाईल. म्हणून तिथे घाबरायचं नाही. आणि मग आता त्या कुंडलिनीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करायला लागतात आणि ती कुंडलिनी बघा, हा योग सांगतात. ही योग म्हणजे एकाग्रता आहे आणि हा योग जीवनामध्ये यायचा. जीवनामध्ये आपल्या लौकिक विद्या शिकताना सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला ती एकाग्रता लागते. 3 तास पेपर सोडवण्यासाठी लागते. एखाद्या नृत्यांगनेला नृत्य करताना एकाग्रता लागते. एखाद्या संगीतज्ञाला संगीताची आराधना करताना एकाग्रता लागते. एखाद्या सायंटिस्टला आपला शोध करण्यासाठी एकाग्रता लागते. असं म्हणतात नेपोलियन तर युद्धभूमीवर सुद्धा इतका एकाग्र असायचा की दिवसभर युद्ध झाल्यानंतर संध्याकाळी तो आपल्या तंबूमध्ये बसून गणिताची कोडी पझल सोडवत बसायचा. इतका तो आपलं मन इथून काढून एकाग्र करू शकायचा. भगवान महावीर आपल्या ठिकाणी उभं राहून एकाग्रतेने ध्यान करायची. ज्याच्याबरोबर ज्याचं ध्यान लागतं त्याच्याबरोबर आपलं ध्यान लागतं. पण म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज हे वर्णन करतात आणि मग ती शक्ती ही एकाग्रता म्हणजेच योग. स्वामीजींनी सांगितलं योग या शब्दाचा खरा अर्थ असेल तर एकाग्रता. पण ही एकाग्रता लौकिक विषयांशी असेल त्यावेळी योग, आणि गीतेला या योगाचा सुद्धा परम योग अभिप्रेत आहे. हा योग करत करत आपल्या लौकिक अशा विषयांशी किंवा लौकिक विद्यांशी योग करताना तो परमयोग कसा साधायचा आणि मग अंतःकरणामध्ये मन कसं स्थिर करायचं आणि त्यानंतर मग त्या कुंडलिनीचं या शक्तिस्थानाचं जे वर्णन येणार आहे, ती कुंडलिनी कशी 3.5 मात्रा बेटोळे घेऊन ती मूलाधार ठिकाणी असते. 3.5 मात्रांचं सुद्धा जे वर्णन येतं ते वर्णन असं आहे की अ उ म आणि अर्धबिंदू ओंकार, त्याला आपण म्हणतो अकारो तो ब्रह्मा, उकारो तो विष्णू, मकारो महेश, अ उ म म्हणजे जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर असे 3 ज्याचे वर्णन केले जातात. तीच शक्ती या कुंडलिनीमध्ये आहे. ती 3.5 मात्रा आणि अर्धचंद्र किंवा अर्धबिंदू ही अर्धमात्रा म्हणजे ते आत्मतत्व. अशा पद्धतीने ती कुंडलिनी तिथे वेटाळा घालून बसलेली आहे आणि मग ती जागृत झाल्यानंतर कशा पद्धतीने ती कुंडलिनी जाते तशी ती कुंडलिनी मौटिकी औट वळणी अधोमुखी सर्पिणी निदेली असे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ती अधोमुखी आहे, ती ऊर्ध्वगामी व्हायला लागते आणि मग ती ऊर्ध्वगामी झाल्यानंतर त्या साधकाच्या जीवनामध्ये काय बदल येतात त्याचं वर्णन पुढच्या काही ओव्यांमधून ज्ञानेश्वर महाराज करतात. ते जसं जमेल त्यांच्याच कृपा प्रसादांनी पुढच्या वर्गामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करू. ते चिंतन, आजचं हे चिंतन इथेच थांबवते. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर अर्पण करते आणि वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुदेव भगवान की जय. सध्या पंढरीच्या आषाढवारीचे दिवस आहेत, त्याचं वर्णन करणारं हे भजन आहे. दिंडी चालली हो, दिंडी चालली हो,
दिंडी चालली हो, दिंडी चालली हो, दिंडी चालली हो, दिंडी चालली हो. पंढरीच्या वाटेवर ध्वजा वीणा खांद्यावर, मृदुंगाच्या तालावर पाऊल झाले अनावर. हरिनामाचा खंड गजर, हरिनामाचा खंड गजर. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई हो. दिंडी चालली हो, दिंडी चालली हो, दिंडी चालली हो. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाचे ते मंदिर, वारकरी लहू तीर्थावर स्नाने करीती भराभर. हरिनामाचा खंड गजर, हरिनामाचा खंड गजर. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी हो. दिंडी चालली हो, 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 दिंडी चालली हो. पंढरीच्या वाटेवर हात ठेवून कटेवर उभा असे जगदीश्वर. कृपा दृष्टी भक्त जनावर, तोही नाचे ऐकून गजर, तोही नाचे ऐकून गजर. जय हरी विठ्ठल जय हरी, 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 जय हरी विठ्ठल जय हरी हो. दिंडी चालली हो, 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 दिंडी चालली हो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं.